मारेगाव वार्ता। ग्रामपंचायत पिसगाव येथे पेसा दिनाच्या शुभ पर्वावर विशेष ग्रामसभा संपन्न। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी पेसा दिनाच्या शुभ पर्वावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। सभेत पेसा कायद्याची जनजागृती व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेसा समन्वयक श्री सागर कुकुडकर व प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्री विपिन गावंडे, आदिलाबाद आणि इतर मान्यवरांनी पेसा कायद्याबाबत माहिती दिली। तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ग्रामीण VB जी रामजी अधिनियम 2025 या विषयावर सविस्तर चर्चा होऊन शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले असून जनजागृती होण्याच्या दृष्टीने व शासन निर्णयानुसार विकास कामाचे नियोजन करण्याबाबत ठराव घेण्यात आले। त्याचबरोबर पेसा दिनानिमित्त कुमारी भारती नागोराव टेकाम यांनी पेसा कायद्याचे गोंडी भाषेत वाचन केले, तर सौ सीमा संजय येरमे यांनी गोंडी गीत सादर केले। अनुसूचित जमाती घटकातील समाजासाठी व गावासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पदाधिकारी व गाव पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच शालेय गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। विशेष ग्रामसभा व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती नंदा रवी मेश्राम, प्रमुख पाहुणे उपसरपंच श्री सूरज बुटे, ग्रामपंचायत सदस्य श्री सदाशिव मेश्राम, सौ मायाताई रस्से, सौ सरिता नागोसे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दीपिका रस्से, सौ शारदाताई पेंदूर उपस्थित होते। तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सागर कुकुडकर, श्री विपिन गावंडे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका पिसगाव व पांढरकवडा कुमारी अनुसया थेरे, सौ स्मिता आत्राम, ग्रामपंचायत कर्मचारी मनोज आत्राम, अंजनाताई उईके, रोजगार सेवक रवी आत्राम यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाला पिसगाव व पांढरकवडा येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री विजय घोडमारे, प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रभाकर फुलभुगे, तर आभार प्रदर्शन श्री रवी आत्राम यांनी केले। आपल्याला असं वाटतं की पैसा भरपूर आहे, पण पैसा कायदा वेगळा आहे आणि पेसा कायद्याच्या अनुषंगाने जो काही 5% अबंध निधी गावाच्या विकासासाठी येतो हा भाग वेगळा आहे। आपल्या पिसगावासाठी दरवर्षी फक्त 96,000 रुपये येतात। किती? 96,000 रुपये। 1,05,000 रुपये पांढरकवड्यासाठी येतात आणि 7 ते 8,000 रुपये हे वडगावसाठी येतात। म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत ग्रामपंचायत आराखड्याद्वारे होईल। आराखडे ग्रामपंचायती तयार करतील। नियोजन PM गतिशक्ती व राष्ट्रीय अवकाशीय तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचे असेल। ग्रामपंचायतीची भौगोलिक स्थिती व शहरीकरणाची पातळी लक्षात घेतली जाईल। 4-5 शेतीच्या पीक हंगामात पुरेसा शेतमजूर उपलब्ध राहील याची खात्री। याच्यामध्ये काही सुधारणा केली आहे। ग्रामीण कामगारांसाठी वाढीव मजुरी रोजगार हमीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याकडे ग्रामपंचायत सरपंच नंदाताई मेश्राम व मंचावर उपस्थित सर्व मंचगण। पेसा कायदा म्हणजे हा 1996 रोजी अंमलात आलेला कायदा आहे व आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी हा केंद्र सरकारने हा कायदा अंमलात आणला व या कायद्याविषयी तुम्हाला आता सचिव साहेबांनी खूप सारी अशी माहिती दिली। परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता, सामूहिक साधन संपत्तीचा आणि तंटे सोडेटिंगसाठी रूढीगत पद्धती सुरक्षित ठेवणं आणि जतन करण्याला सक्षम बनतात। प्रत्येक ग्रामसभा ग्रामस्थल पलो पंचायती हिटू सामाजिक व आर्थिक विकासना योजना कार्यक्रम आणि प्रकल्प इतू बहु कार्यान्विता प्रभाव सुरू आसी पहिले अद्राम योजना कार्यक्रम आणि प्रकल्प इतू मान्यता हिसी रंड दारिद्र्य निर्मूलता आणि इतर कार्यक्रम हिटू गोदे मानवा लाभार्थी यारी मंत्र इतू बळकाट आणि अन्नू निवड कियाना जबाबदारी म्हणतात। नाट्यकर पदो प्रत्येकी पंचायतींना खंड नटून निर्देश त्या योजना कार्यक्रम आणि प्रकल्प होण्यासाठी इतू पंचायतीचा कितोरी निधीचा वापरता प्रमाण पत्र ग्रामसभा तेके पुरलोको
प्रत्येक पंचायत नद्दू अनुसूचित क्षेत्रालोक त्या संविधानातील तरतुदीनुसार या कायद्याची रचना करण्यात आली आणि अनुसूचित क्षेत्रातील गावांना ग्रामसभांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. ते या कायद्याच्या अनुषंगाने जय सेवा सेवा कियाना दुगुर दुगुर निमसी मनाना नीवा आनूनबाई लक्षमबाई जय सेवा सेवा कियाना दुगुर दुगुर निमसी मनाना नीवा आनूनबाई पेंदरवाड्याचा मामाना जय सेवा सेवा कियाना दुगुर दुगुर निमसी मनाना भावानाटे मावाला आणि त्याला अपडेट वर्षन केलेलं आहे 1996 पेसा म्हणजे मावा नाके मावा सरकार. हा सरकार ग्रामपंचायतच्या माध्यमातून बनतो. जसं सांगितलं आहे ग्राम सभेच्या या ग्राम पंचायत